एका बाजूला हिंदू धर्मीय महिलांची वटपौर्णिमा साजरी होत असताना दुसऱ्या बाजूला बुद्धकालीन सुजाता पौर्णिमा हा काल एका दिवशी आलेला योगायोग या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील महिला उपासकांनी नागाळा पार्क मधील नाग मंदिर परिसरातील बोधी वृक्षाखाली बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली। सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। त्यानंतर पंचशील त्रिशरण पंचांग प्रणाम करण्यात आले। काही महिलांनी हिंदू धर्मातील वटपौर्णिमा आणि बौद्ध पौर्णिमा यातील महत्त्वाचे फरक यातील महत्त्व पटवून दिले। त्यानंतर भोजनदान करण्यात आले। यावेळी दया मांढरे, सविता नागटिळे, उषा गवंडी, सुप्रभात चोपडे आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। आपल्याला ऐकायला मिळेल जे आपल्या भारतीयांनी केलेलं नाही ते परदेशातल्या लोकांनी केलेलं आहे। लक्षात घ्या, पहिला जर कुणी शोध लावला असेल बुद्धांच्या सगळ्या स्तूपांचा आणि तर इंग्रजांनी लावलेला आहे। इंग्रजांचं राज्य होतं आपल्याला माहिती आहे 150 वर्ष, आणि त्या काळामध्ये बौद्ध धर्माचा पुन्हा नव्यानं अभ्यास होऊ लागला। खोदकाम केलं त्यांनी स्तूप शोधून काढली आणि ते लिखाण सगळं त्यांनी करून ठेवलेलं आहे आणि ते कुणी वाचलेलं आहे तर ते बाबासाहेबांनी वाचले आहे। ते परदेशात शिक्षणाला गेले, तिथं त्यांनी त्या सगळ्याचं वाचन केलेलं आहे आणि तो धम्म आपल्याला परत इकडं दिलेला आहे। आपला धम्म बाहेर गेलेला आपल्याला परत मिळवून देण्याचं फार मौलिक असं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे। तर हे जे ज्ञान आहे हे पाली भाषेत आहे आणि ही पाली भाषा प्रत्येकाला आली पाहिजे, की बोलता आली पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं आपण बौद्ध परंपरा सुरू केलेली आणि त्याचं पालन करतो। हे म्हणजे आपल्याला हे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, तुम्ही त्या ह्याचा अभ्यास करा, वाचन करा। मी जे काही सांगितलेलं आहे त्याचं तुम्ही वाचन करा आणि ते अंमलात आणा। मी आणखीन एक बुद्ध विहार बघितलं पुण्याजवळ देहू रोडला, तर तिथं एक शाळेचं नाव मला दिसलं, सिम्बॉल ऑफ नॉलेज इंटरनॅशनल स्कूल, आणि ती स्कूल आपल्या अनेक तिथल्या लोकांनी मिळून चालू केलेलं आहे। तिथं विहार आहे आणि तिथं ती स्कूलसुद्धा आहे। म्हणजे अशा शाळा निघल्या पाहिजेत। लक्षात घ्या, आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कितीतरी म्हणजे आपले बौद्ध हे आहेत लोक, अशा प्रकारच्या शाळा इथं सुद्धा आपल्या निघल्या पाहिजेत आणि आपले संस्कार त्या शाळांमधून मुलांवर झाले पाहिजे। याच्यासाठी सुद्धा प्रत्येकानं विचार करावा। इथं अनेक जण आहेत, तर पाली भाषेला तुम्ही ॲडमिशन घ्या आणि पाली भाषेचा ज्ञान आत्मसात करा। शिवाजी युनिव्हर्सिटीला विनंती करून शिवाजी युनिव्हर्सिटीला कोर्स